नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. 26 जानेवारी बघा ना, किती महत्त्वाचे दिवस आहेत. जेव्हा आपण थोडंसं मागे जाऊन विचार करतो तेव्हा ते आठवतं. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, देश प्रजासत्ताक झाला. बघा ना, तेव्हा का शक्य झालं याचा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. कारण सगळ्यांचं ध्येय एक होतं आणि ते म्हणजे आपला देश स्वतंत्र व्हावा, सुखशांती नांदावी. मार्ग वेगळे असतील पण ध्येय एक होतं. खरंच आजही सगळ्या गोष्टी शक्य आहेत जर सगळ्यांचं ध्येय एकवटलं तर. आज आपण वर्तकनगर मध्ये आलेले आहोत. वर्तकनगर बिल्डिंग नंबर 60 मध्ये जाऊन आपण आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. 2 वहिनी वाट बघता आहेत. आजच्या होम मिनिस्टरच्या भागामध्ये पाटील आणि कुचित वहिनी सहभागी होणार आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या या भागाला. भेटूया पहिल्या वहिनी. ठाणे पश्चिम वर्तकनगर पोलीस वसाहतीतील बिल्डिंग नंबर 60A मध्ये राहणाऱ्या सौ संगीता दिनकर पाटील वहिनींना आता आपण भेटणार आहोत. आज 26 जानेवारीच्या दिवशी बघूया वहिनी गप्पा कशा मारतात. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव संगीता दिनकर पाटील. माहेरचं नाव? माहेरचं नाव संगीता प्रल्हाद तावडे. आणि माहेर कुठलं? माहेर जळगाव जिल्हा, नांद्रा म्हणून गाव आहे, तिथलं माहेर. इथलं. बरं, आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर नमस्कार. दिनकर पाटील. हा माझा मुलगा नमस्कार. आदित्य पाटील. ही माझी मुलगी अपेक्षा पाटील. वा. ही माझी मानलेली बहीण, ही जाव, हे बाजूवाले, या मावशी, त्या लहान सासूबाई, या माझी मैत्रीण, माझी मैत्रीण, आणि ही भाची माझी. नमस्कार. ओळख तर झाली, आता गप्पा मारूया. वहिनी, तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणी. मिस्टर काय करतात? मिस्टर पोलीस मध्ये. पोलीस मध्ये. अरे वा, किती छान दिवस बघा. वहिनी, 26/11 ही दिवस सगळ्यांच्या लक्षात आहे. म्हणजे हा दिवस सगळ्यांच्या लक्षात आहे कारण ती घटना आपण विसरूच शकत नाही. त्या दिवशी मिस्टर कुठे होते? मिस्टर त्या दिवशी घरीच होते. ते आमच्याकडे पाहुणे आलेले होते त्यामुळे ते घरीच होते. त्या दिवशी ऑफ होता. हा. बर. नंतर दुसऱ्या दिवशी ते गेले तिकडे, म्हणजे बोलवलं त्यांना फोन वगैरे करून लगेच, आणि तिकडे गेले. हा. बरं, आता वहिनी, ते नेहमी ऑफिसला जातात, येण्याची तर वेळ नाही. पण त्यावेळेला टेन्शन येतं का कधी? हो, मग जाण्याची असते वेळ पण येण्याची वेळ अजिबात नसते. कारण निघण्याच्या वेळेस जरी एखादी केस वगैरे आली तरी तिथे असं सांगता येत नाही की माझी वेळ आता, माझी ड्युटी संपली आहे आणि मी घरी जाणार, असं नसतं. मग एखाद्या वेळेस त्या दिवशी रात्री सुद्धा त्यांना थांबायला लागतं तिकडे. पण मग अशा ते फोन करून कळवतात? हो हो. आणि कुठे भेटलात पहिल्यांदा तुम्ही? आम्ही म्हणजे मी काकांच्या, म्हणजे मी आले यांना बघायला. का हो, असं का केलं? असं म्हणजे माझ्या काकांच्या मुलीचं लग्न होतं कल्याणला, आणि हे इथे यांचं नुकतंच ट्रेनिंग वगैरे संपलं होतं आणि हे काकांकडे कळव्याला राहत होते. तर मग सासरे बोलले की तुम्ही, त्याला वेळ नसतो, तुम्ही तिकडे लग्नाला चालले तर कल्याणवरून कळव्याला तुम्ही जाऊन मुलगा बघून घ्या, तोही मुलगी बघेल. आणि मग झालं. मग आता दरारा घरात कोणाचा आहे? म्हणजे तुमचा आहे की त्यांचा? तसं काय नाही, वेळच कुठे असतो दरारा ठेवायला, वेळच कुठे. ते रात्री येणार 11-12ला, झोपणार सकाळी, मी माझ्या कामात, त्यांचा डबा वगैरे दिला की चालले. आणि आता वहिनी, मुलगी काय करते? मुलगी माझी 8वीला आहे. 8वीला आहे. बोलवा मुलीला. नमस्कार. नमस्कार. कितवीत आहेस तू? 8वी. कुठली शाळा? ब्राह्मण शिक्षण मंडळ, वर्तकनगर माध्यमिक विद्यालय. तिथे आहेस. कोण आहेत तुझ्या वर्ग शिक्षिका? माझ्या वर्गाची शिक्षिका जोशी मॅडम. जोशी मॅडम आहे. तुला कोण व्हायचंय? मला असं तरी IPS वगैरेच्या परीक्षा द्यायच्यात. IPS ची परीक्षा द्यायची आहे. मग अभ्यास सुरू आहे का त्या दृष्टीने? थोडं सुरू आहे. काय अभ्यास करतात? हो, करते. आणि तुमची काय इच्छा आहे कोण व्हावं? मला पण वाटतं तिने, म्हणजे मी जशी घरात घर सांभाळून बसले तसं तिने नको करायला. तिने काहीतरी करावं, म्हणजे स्वतः अगदी स्वावलंबी राहावं तिने, असं मला वाटतं. असं तुम्हाला वाटतं? बरं, आता मी प्रश्न विचारतो. मला सांगा,
अपेक्षाला कोणता गायक सगळ्यात जास्त आवडतो? अजय अतुल. पहिली तुमचं उत्तर चुकलं. कोण आवडतं? शंकर महादेवन. शंकर महादेवन तिला खूप आवडतात. बरं, आता एक अक्षर दे उखाण्यासाठी. शेषाच्या हाती धरतीची गती. देवृत्तीनाथांनी चालवल्या निर्जीव भिंती, अशी आपली भारतीय संस्कृती, शिंपल्यातून येती मोती. दिनकररावांसारखे पती मिळाले, भाग्य मानू किती. वा वहिनी वा, अभिनंदन. 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या वहिनी. ठाणे पश्चिम वर्तकनगर पोलीस वसाहतीतील बिल्डिंग नंबर 60B मध्ये राहणाऱ्या सौ द्वारका गजानन कुचिक वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. द्वारका गजानन कुचिक. माहेरचं नाव? द्वारका पंढरीनाथ मुळे. आणि माहेर कुठलं? माहेर जुन्नर तालुक्यात मांजरवाडी. मांजरवाडी. ओळख करू. हे मिस्टर गजानन कुचिक. ही मुलगी छोटी. नमस्कार. या जुळ्या आहेत 2. हो. ही ऐश्वर्या. ही मोठी मुलगी समृद्धी. नमस्कार. ह्या जाऊबाई. नमस्कार. ही जावेची मुलगी. हे धीर. तो पुतण्या. ही नंदेची मुलगी. बाकी हे सगळे पोलीस वसाहतीतील सगळे रहिवासी. हा, मोठा परिवार पोलीस वसाहतीतला. आता प्रश्नोत्तर यांच्या घरी जाऊ. ए विंग मध्ये पैठणी जाणार की बी विंग मध्ये जाणार? कुठेही जाऊ, इकडे जाऊ तिकडे जाऊ तरी आनंद आहेच. बरं, मिस्टर काय करतात? कुठे असतात? पोलीस मध्ये. कुठे? SB ऑफिसला. हो, म्हणजे ठाण्यातच? हो, ठाण्यातच. बर. आणि लग्न कधी झालं? 92, 29/5/92. आणि कुठे झालं लग्न? गावीच झालं, घरी आमच्या. काय करतात ते? पोलीस मध्ये नाईक म्हणून आहेत. पोलीस मध्ये नाईक मध्ये. हो. बरं वहिनी, मला सांगा कसा आहे स्वभाव? चांगला आहे, मनमिळावू आहे, शक्यतो चिडत नाहीत, काय नाही. बरं. आणि तुमचा स्वभाव? माझा स्वभाव आहे थोडा कडक आहे, थोडा असा दोन्ही पण. कडक? खरं काय? कडक मग म्हणजे जास्त राग पण येतो पटकन आणि जातो पण असं. बरं, तुम्हाला आवड कसली? मला आवड काय, घरात व्यवस्थित स्वच्छता, टापटीप. आणि मिस्टरांना कसली आवड आहे? मिस्टरांना आवड म्हणजे काय, फक्त बातम्या. आणि कुठे कुठे पिक्चरला वगैरे घेऊन जातात की नाही? नाही, आता नाही. आता नाही म्हणजे मुली झाल्यानंतर नाही, त्याच्या आधी जायचं. हो. नंतर काय वेळ नाही मिळाला. वेळ काय नाही, वेळ कधी असतो नसतो, सुट्ट्या नसतात. कधी साप्ताहिक सुट्ट्या, कसला बंदोबस्त काही असलं, कोण येणार असेल तर लगेच बंदोबस्त लागतो. कसले सण असले, ईद वगैरे, हे काही असलं की लगेच बंदोबस्त. मग सुट्ट्या, साप्ताहिक सुट्टी शक्यतो मिळतच नाही, कधीतरीच मिळते. शक्यतो नाहीच मिळत म्हटलं तरी चालेल, कधीतरी मिळते. मग तेवढा वेळ देतात आमच्यासाठी, पण जास्त नाहीच. जास्त नाहीच. तुम्ही काय बोलत नाही त्यांना? आता आपल्याला माहितीच काय बोलणार, तर मुद्दामून थोडी करत नाही. रागावू नका ना वहिनी. नाही, तुम्ही रागावत नाही. चिडलात की काय? नाही, चिडत नाही, मी चांगलं सांगते ना. चांगलं सांगता. म्हणजे मिळत नाही वेळ त्यांना ना. पायलला बोलवा. पायल. पायल, शाळा कुठली तुझी? कैदल माध्यमिक विद्यालय. कुठे आहे ती? इथेच आहे. इथे म्हणजे? इथे नाही, मग तिकडे जवळच आहे. हो. आई खूप चिडते का ग? तुझ्यावर चिडते की बाबांवर? माझ्यावर सुद्धा दोघांवर. दोघांवर पण? हो. काय हो वहिनी, कोणाला तरी सोडा ना. काहीतरी वाटलं असं जरा, तर चिडाचिड होतेच ना. आणि मग चिडली की काय करते आई? ओरडते. ओरडते. आणि आतमध्ये भांडी वगैरे आवाज येतो? नाही. नाही. हा, ते मिस्टरांना विचार. कधी आपटते जरा. आपटते? हे बघा, आता तुलाही दिलाय धपका. बर. 26 जानेवारीचा हा आजचा एपिसोड, आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आता आपण आईला विचारूया. प्रश्न आहे, पायलचे चित्रकलाचे शिक्षक कोण आहेत? जाधव सर. अभिनंदन वहिनी, हे 200 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. एक अक्षर दे उखाण्यासाठी. दे. प. पिंपळाच्या झाडाला घालत होते पळी पळी पाणी, तेव्हा होते आई वडिलांची ताणी, आता झाले गजाननरावांची राणी. अरे वा वहिनी, अभिनंदन. आणखी 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. मला वाटलं प आल्यावर पप्पा सांगा कोणाचे म्हणतात.